आज चिकन लव्हरसाठी डबल ट्रीट आहे. कारण आज गावाकडचा अस्सल बेत म्हणजे चिकन सुक्कं आणि चिकनचा झणझणीत रस्सा. चला तर मग रेसिपी पाहू. त्यासाठी मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून दोन्ही 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं. मॅरिनेट केल्यामुळे काय होतं चिकनला टेस्ट छान येते. वाटण्यासाठी मी 3 ते 4 मध्यम आकाराचे उभे कांदे चिरून घेतले. सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी, अद्रक 3 छोटे तुकडे, 20-25 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली. खड्या मसाल्यांमध्ये मी 6-7 लवंग, दालचिनीचे 2-3 तुकडे, 10-12 काळी मिरी, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतले. आणि इथे वाटीमध्ये मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा डाळवं घेतले आहे. डाळव्याने काय होतं रश्श्याला थोडासा घट्टपणा येतो. मसाल्यांमध्ये मी 3 चमचे घरचा मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर आणि चिकन मसाला घेतला. आता कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून त्याला पुन्हा थोडा वेळ परतून दिले. अशी तेलात कोथिंबीर परतून घेतली ना तर खूप छान टेस्ट लागते. आणि हे बघा असा एवढा कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच कढईमध्ये खोबरे उभे चिरून मी कट करून घेतले आणि त्यानंतर मी त्याला डार्क ब्राऊन कलरवरती भाजून घेतले. दुसऱ्या कढईमध्ये मी धणे आणि बाकीचे जे खडे मसाले आहेत ते सगळे 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याला थंड करण्यासाठी ठेवलं. आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी डाळवं होतं म्हणजेच पंढरपुरी डाळ तीसुद्धा 1 ते 2 मिनिटांसाठीच भाजली आणि तीसुद्धा थंड करून घेतली. त्यानंतर मी हे सगळं मिश्रण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. खोबरंसुद्धा छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्यांची पावडर करून घेतली. आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजून घेतलेले कांदा, अद्रक, लसूण आणि खोबरे आणि खडा मसाल्याची जी पावडर आहे ती टाकून त्यामध्ये पाणी ॲड केले आणि त्याची चांगली बारीक पेस्ट करून घेतली. पेस्ट करून घेतल्यानंतर मी आता चिकन शिजवून घेतलं. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये थोडे तेल ॲड केले. त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि ते गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतले. त्यामध्ये मग नंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केली. बरेच जण सूपमध्ये काळी मिरी, अद्रक, लसूणसुद्धा टाकतात सूप करताना, पण मी काय टाकलं नाही. असंसुद्धा सूप छान लागतं. आणि हे बघा थोडंसं गुलाबी रंगावर परतल्यानंतर मी त्यामध्ये चिकन ॲड केलं. जे मॅरिनेट केलं होतं ते चिकन ॲड केलं. चिकन मी मोठ्या गॅसवरती थोडा वेळ परतून घेतले. 3 ते 4 मिनटं मी चांगलं मोठ्या गॅसवर परतून घेतले. त्याने काय होतं चिकनला असं स्वतःचं पाणी सुटतं आणि चिकनला पीस जे आहेत ते चांगले शिजले जातात. हे बघा असं मी मोठ्या गॅसवर परतले आणि हे पहा 4-5 मिनटं परतल्यानंतर त्याचा कसा रंग बदलला आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा चेंज झालं आहे आणि त्याला छान पाणीसुद्धा सुटलं आहे पहा. आता मी काय केलं, एक खोलगट ताट घेतलं आणि ते पातेल्यावरती ठेवलं आणि त्यामध्ये मी 2 ग्लास थंड पाणी ॲड केलं. थंड म्हणजे नॉर्मल वॉटर ॲड केलं. त्याने काय होतं चिकन खाली पातेल्याला लागत नाही म्हणजे करपत नाही आणि चिकन वाफेवरच छान असं मऊ शिजलं जातं. आणि हे बघा एक 10 मिनिटांनंतर मी चिकनमध्ये जे वरचं पाणी होतं ते गरम झालं होतं वाफेवरच तेच त्यात ॲड केलं आणि पुन्हा सेम प्रोसेस केली. आणि हे पहा असं आपल्याला जितकं सूप पाहिजे तितकं आपण पाणी ॲड करू शकतो. हे पहा चिकन छान शिजले गेलं आहे आणि हे चिकनचे पीस मी एका ताटात काढून घेतले. आणि आता एक दुसरं भांडं ठेवलं आहे ज्यामध्ये मी सुक्कं चिकन बनवणार आहे. त्यामध्ये मी थोडं तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं आणि जो मसाला होता वाटलेला तो ॲड केला आणि तो चांगला परतून घेतला. आणि मग मी त्याच्यामध्ये जे पावडर मसाले होते ते सुद्धा ॲड केले आणि हे बघा आणि त्यामध्ये मी चांगलं त्याला परतून घेतलं. अर्धा 1 मिनिट मसाला परतल्यानंतर मी जे भांडं होतं मिक्सरचं त्यात राहिलेला मसाला होता त्यात मी पाणी टाकलं आणि तेच पाणी मी या मसाल्यामध्ये ॲड केलं. आणि हे बघा असं त्याला पण चांगलं परतून घेऊन एक 5 ते 7 मिनिटांसाठी मी त्याला झाकून ठेवलं. आणि हे बघा झाकल्यानंतर एक 5-7 मिनिटांनी मी चेक केलं तर मसाल्याचा रंग असा झाला होता. पण मला असं वाटतं की मसाला जेवढा चांगला शिजेल तेवढा छान टेस्ट त्याला मिळते. त्यामुळे त्याला अजून एक 5-10 मिनटं मी छान असं झाकण ठेवून शिजून दिलं.
आणि हे पहा किती छान रंग आला आहे आणि त्याला मसाल्याला तेलसुद्धा छान सुटलं आहे. आता याच मसाल्यात मी रस्सा आणि सुक्कं दोन्ही बनवलं. त्यासाठी मी आधी या भांड्याचा जो मसाल्याचा गॅस आहे तो मी बंद केला आणि दुसऱ्या गॅसवर ज्या भांड्यात मी चिकन शिजवले होते ते भांडे ठेवले आणि त्यात मी खूप थोडं तेल टाकले, कारण ऑलरेडी आपण या मसाला शिजवण्यासाठी तेल टाकलं होतं. आता यातला जो मसाला आहे तोच मी ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केला. अर्धा मसाला मी यात टाकला आणि अगदी 2च मिनिट परतला आणि मग त्यामध्ये मी जे अळणी सूप आहे ते ॲड केलं. मी यासाठी जवळजवळ अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त मसाला मी रश्श्यासाठी ॲड केला आणि हे बघा किती छान कलर आला आहे आणि हे बघा त्याला कोथिंबीर टाकून उकळून दिलं होतं आणि आता मी शेवटी यात चिकन मसाला ॲड केला आहे आणि आता ह्याला छान असं मिक्स करून एक 8 ते 10 मिनिट छान अशी मस्त उकळी येऊन द्यायची आणि मग त्यानंतर पुन्हा त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. हे बघा किती छान दिसतोय ना, रस्सा मस्त झाला आहे. आता चिकन सुक्कं बनवण्यासाठी मी हा गॅस पुन्हा ऑन केला. आता या मसाल्यामध्ये मी शिजलेले जे पीस आहेत चिकनचे ते ॲड केले आणि छान असं परतून घेतलं आणि त्यात मग मी चिकनचा जो मसाला आहे तो सुद्धा वरून टाकला आणि त्याच्यानंतर त्याला छान असं पुन्हा परतून घेतलं. आता मी काय करते, चिकन सुक्कं असतं ना त्यासाठी मी सुक्कं खोबरं असं किसून टाकते वरून, त्याने खूप छान टेस्ट येते. एकदा तुम्ही करून पहा. आणि हे बघा मी सुक्कं खोबरं आहे जे किसून घेतलेलं आहे ते चिकनमध्ये सुक्या चिकनला ॲड केलं आहे आणि असं थोडंसं पाणी टाकून, कारण खाली करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आणि हे जे खोबरं टाकले ते छान असं त्या टेस्ट चिकनमध्ये यावी त्यासाठी मी त्याला थोडंसं एक 5 मिनटं झाकून ठेवलं आणि हे बघा आपलं चिकन मस्त तयार झालेलं आहे. हे बघा किती छान दिसतं आहे ना. आणि आता त्याला मी वरून कोथिंबीर टाकून त्याला छान मिक्स केलं आहे आणि हे पहा आपलं चिकन छान तयार झालं आहे. चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा. तुम्ही पण एकदा करून पहा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका लाईकमुळे आणि कमेंटमुळे मला खूप मोटिवेशन मिळेल आणि मी असेच छान छान व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येईल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.